भाजपचे आमदार सुरेश धस बोलतायत। त्यांनी एक पेपरची बातमी दाखवली होती आणि त्याच पेपरच्या बातमीच्या अनुषंगानं खरं तर ड्रग्सचं प्रकरण जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे। दिव्य मराठीच्या एका पेपरची बातमी दाखवत जे ते सुरेश धस यांनी वेगळे आरोप केलेले आहेत। हो, मी बातमी दिव्य मराठी या पेपरच्या वरती बातमी केलेली आहे। इथे ही बातमी सोशल मीडियावरती व्हायरल आहे, ती जशीच्या तशी आहे। कारण हे जे मुलं आहेत यातल्या काही मुलं जे चिवटी नावाचा एक चित्रपट काढला होता, म्हणजे हे जे आलेले आहेत हे माझ्याकडे नाही आलेले, चिवटी नावाचा एक चित्रपट काढला होता, याला शासनाकडनं मदत द्या म्हणून काही मुलं त्यातली आली होती। पण हे नंतर माझ्याकडे आलेलं मला वाटतं आकांना कळालं, नंतर त्यांनी ते हे तिकडे बोलवून घेतले। मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं हा नव्हता बरं का, हे जे फोटो मी दाखवलेला आहे हा काय माझ्याकडे आलेला नाही, परंतु त्या परिसरातली चिवटी नावाचा ऊसतोड कामगारावरती एक चित्रपट काढला होता। त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शासनाची मदत मिळावी म्हणून मी स्वतः त्यांना म्हणलं की मी शासनाच्या मदतीचा प्रयत्न करील, परंतु शासनाच्या मदतीचा प्रयत्न झाला नाही। मी म्हणलं माझा नाद तुम्ही सोडून द्या, पण नंतर हे मला वाटतं तिकडे गेले आणि ते आता गेल्या 1.5 वर्षापासून, ही बातमीची डेट वगैरे नाही आहे, पण गेल्या 1.5 वर्षापासून मी हे जे नावं 2 सांगतोय, कैलास सानप अँड दत्ता आंधळे, हे यांच्याबरोबरच्या फोटोचे, हे गुजरातच्या जेलमध्ये आता आतमध्ये आहेत। ही खरी माहिती, खोटी नाही। परांड्यामध्ये सुद्धा इथपर्यंत परळीतल्या लोकांची वसुली होती असा पद्धतीने एक आरोप केला। नाही, मी तसे वसुली म्हणलं नाही। आमचा पॅटर्न परळीचा भूमपर्यंत आला, परांड्यापर्यंत आला आणि काल परवा मी एक ऐकलंय की धाराशिव म्हणजे तुळजापूर तालुक्यात सुद्धा एका शेतकऱ्याला मारहाण केले ना वाटतं कोणीतरी, इथपर्यंत आला। काही त्यांचेच रिलेटिव्ह, आत्रिवाल नावाचा एक माझा मित्र होता ह्याचा इंदोरचा, त्याचं तर ते सगळं फोडून तोडून टाकलं। तो आमच्याच पॅटर्नच्या नादी लागलेले जे लोक आहेत, आत्रिवालची घटना बघा ना तुम्ही, आणि तिथला PI कोण होता तत्कालीन, ते PI सुद्धा पूर्णपणे नादी लागलेला होता। त्याच्या पीक विमा 3000 हेक्टरवरती माझ्याकडे मी डॉक्युमेंटसह, तुमच्या जिल्हा कृषी अधिकारी, तुमचं कलेक्टर आणि तुमच्या SP ला माहिती आहे, SP कलेक्टरने ऑर्डर केली की गुन्हे दाखल करा, पण गुन्हे दाखल करताना सुद्धा मॅनेजमेंट गुन्हे दाखल केलेले आहेत। ते गुन्हे ज्या पद्धतीने दाखल करायला पाहिजे होते तसे केलेले नाहीत। याच्यामध्ये SP जे आहेत ते चुकीचं वागतायत असं मला वाटतं। SP महोदयांची मी मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार करेन। आणि याच्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे रॅकेट आहे, फक्त मराठवाड्यापुरतं नाही। आता राज्याच्या इतर जिल्ह्यातनं सुद्धा कागदपत्र माझ्याकडे यायला लागली आणि आकडेवारी खूप भयानक आहे। पहिली 3000 10,000 होती, आता माझ्या बीड जिल्ह्यातच 39,000 हेक्टर झाली, परभणी जिल्ह्यामध्ये 40,000 हेक्टर झाली, जालन्यामध्ये फक्त आणि फक्त डाळिंबाचा विमा भरला जायचा, त्याच्यात सुद्धा त्याचंही कनेक्शन परळीशीच होतं। म्हणून परळी पॅटर्न हा संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि माझं म्हणणं असं आहे पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा परळी पॅटर्नवरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी। बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत, बीड जिल्हा कुठं बदनाम करा म्हणून, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही, परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही। बीड जिल्हा आमचा आम्ही शाबित आहोत, आमचं व्यवस्थित चाललंय, आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही। तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं। आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा, पाटोद्यातला दाखवा, शिरूरमधला दाखवा, बीडमधला दाखवा, गेवराईतला दाखवा, धारूरमधला दाखवा, वडवणीचा दाखवा, माजलगावचा दाखवा, केजचा दाखवा आणि अंबाजोगाईचा। फक्त परळीचेच लोक का विमा भरतायत, सगळ्या जिल्ह्यात भरतायत आणि संपूर्ण राज्यात भरतायत, पण बदनामीचं कार आम्ही कुठं बदनाम करतो? बदनाम फक्त तुमची, फक्त परळीचेच लोक तुमच्याशिवाय असं वागू शकतात काय? कृषी मंत्री तुमचाच, परळीचा पॅटर्न तुमचाच, आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे। एक 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवात 200 कोटीपासून झालेली आहे
आणि ही 2000 ते 4000 कोटीवरती गेलेली. 7 आरोपींवरती मोक्का लागतो, वाल्मिक कराडावरती मोक्का लावत आता बस ना. नाही माननीय नाही 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 माझं काय त्यांनी काय केलंय हे त्यांना विचारा. त्यांनी असं म्हणल्या म्हणून तुम्ही सांगा, हे मी उत्तर देण्यासाठी जबाबदार नाही. कराडवरती आताच मोका लागणार नाही. अजून कराड जे आहे ते एकाच गुन्ह्यात आहेत, अजून ते 302 मध्ये आलेले नाहीत. आणि मोका लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे. माहिती न घेता काही लोक बोलत आहेत, त्याला रीतसर परवानगी घ्यावी लागते, ऑथेंटिक परवानगी मिळाल्याच्या नंतर. दुसरी असं आहे की आमचे खासदार जे बोलले की ज्युडिशियल इन्क्वायरी नाही, ज्युडिशियल इन्क्वायरीच्या बाबतीत सुद्धा माननीय हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते. आणि परवानगी घेऊन हायकोर्ट जे जज देईल त्या जजची मार्फत ज्युडिशियल इन्क्वायरी होते. बजरंग सोनवणे खासदार साहेब यांना मला वाटतं ती पद्धत माहिती नसावी म्हणून ते आता इथं बोलले. सुशील कराडवरती सोलापुरातल्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केलेली आहे. सोलापूरच्या एसपीने गुन्हा दाखल नाही करून घेतला म्हणून 156(3) अंतर्गत ते जे पीडित फॅमिली आहे ती मला वाटतं पोक्सोचा गुन्हा दाखल करा म्हणून गेलेली. हे बघा, मी ज्योतिषशास्त्रज्ञ नाही बरं का. कोणता गुन्हा लागेल काय लागेल हे मी नाही ठरवणार हो. कायद्यामध्ये ते खचाट्यात सापडले की आपोआप 302 लागल, आपोआप मोका लागल. आणि राज्याचे मुख्यमंत्री हे बोललेत ना. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अविश्वास दाखवताय का? आतापर्यंत झालेली कारवाई जी आहे सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जसे उत्तरं दिले आणि संपूर्ण आमचाच नाही संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे. ओके. होते आमदार सुरेश धस. मोक्का लागण्यासाठी एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीचा वापर करूनच मोक्काची कारवाई केली जाईल अशी पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. अर्थात वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लागण्याची मागणी जी आहे ती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती आणि त्याला प्रत्युत्तर जे आहे ते आता सुरेश धस यांनी दिलं आहे. कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.